नमस्कार मित्रांनो. आज आपण समजून घेऊया की आतडे जे असतात आपले, त्याचा आपल्या ओव्हरऑल शारीरिक गोष्टींवरती कसा परिणाम होतो. त्याचबरोबर आपल्या मेंदूवरती त्याचा कसा परिणाम होतो. तर ह्या गोष्टी आपण जाणून घेऊया. मित्रांनो, जर तुम्हाला खरंच शारीरिकदृष्ट्या सदृढ राहायचं असेल, मानसिकदृष्ट्या सदृढ राहायचं असेल, तर तुम्हाला एका नवीन गोष्टीचा विचार करावा लागेल आणि ते आहे आपले सेकंड ब्रेन. आता तुम्ही म्हणाल की सेकंड ब्रेन पण असतं का? तर नक्कीच आपल्याकडे 2 ब्रेन आहेत मित्रांनो. एक जे इथे आहे ते, आणि दुसरं आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर सेकंड ब्रेनबद्दल बोलण्या अगोदर मी तुमच्याबरोबर बोलू इच्छितो ते म्हणजे आपल्या पोटाबद्दल. सो मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आपल्या पोटामध्ये आपलं अन्नपचन क्रिया म्हणजेच आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चालते. आणि ती डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण आपल्या शालेय जीवनामध्ये शिकलेलो आहे. आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये ज्या लोकांनी बायोलॉजी वगैरे केलेलं असेल त्या लोकांनी पण शिकलं असेल. पण ते कुठेतरी आपण विसरून गेलो आहे की ती डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी वर्क होते. तर चला पहिलं ते जाणून घेऊया एका छोट्याशा स्लाईडद्वारे, आणि त्याच्यानंतर मग आपण पाहूया की कशा पद्धतीने ही वर्क होते डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जे आपलं अन्न तोंडाद्वारे खातो ते बेसिकली आपल्या अन्ननलिकेद्वारे म्हणजे ग्रासिकाद्वारे आपल्या जठरामध्ये म्हणजे आपल्या स्टमकमध्ये जातं, आणि ह्या स्टमकमध्ये गेल्यानंतर मग त्या अन्नाचे विघटन चालू होते. बरोबर, जटिल अन्नाचे विघटन करणे यालाच पचनसंस्था बोलतं. बरोबर, डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपले अन्न जे जठरामध्ये गेलेले आहे ते अन्न पुढे जाऊन आपल्या लहान आतड्यामध्ये जाते, आणि हे लहान आतडे जे आहे ते लहान आतड्यामध्ये या अन्नाचे विघटन केले जाते. आणि या विघटनाद्वारे जे काही आपल्या शारीरिक गोष्टींसाठी आवश्यक असणारे जे बॅक्टेरियाज आहेत, आवश्यक असणारे जे न्यूट्रिशन्स आहेत, ह्या सर्व गोष्टी ऑब्झॉर्व केले जातात आणि त्या आपल्या रक्ताद्वारे बाकीच्या शरीरामध्ये इम्युनी सिस्टीम वाढवण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी पुढेच दिले जातात, आणि ते रक्ताद्वारे सगळीकडे पसरले जातात. आणि ज्या गोष्टी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये विघटन नाही होत, ज्या गोष्टींची गरज नाही, अशा गोष्टी नंतर मोठ्या आतड्याद्वारे पुढे सरकवून आपल्या गुदाद्वारे बाहेर टाकल्या जातात. सो एक साधी गोष्ट आहे की कशा पद्धतीने ही आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम वर्क होते. पण मित्रांनो, ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीम ज्यावेळी वर्क होत असते त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं काम जे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये करतं, डेफिनेटली सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण जे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपले लहान आतडे. हे लहान आतडे कशा पद्धतीने वर्क करते याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. सो आपण पाहू शकता की हे आहे लहान आतडे. ह्या लहान आतड्याची एक छोटीशी इमेज इथे मी तुम्हाला दाखवत आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपले लहान आतड्याची जी लांबी आहे ती खूप लहान असते, आणि त्या लांबीच्या आतमध्ये वेगवेगळे थर आहेत. ओके, जसं की पहिलं तुमचं स्किन असेल, त्या स्किनच्या आतमध्ये तुमचे काही अजून त्वचा असतात, लहान त्वचा, मोठी त्वचा, आणि त्याच्यानंतर जे आतमध्ये असतात ते असतात तुमचे विलाज. ओके, सो ही विलाज काय असतात, तर त्या विलाजचा एक थोडासा मोठा झूम करून एक पिक्चर तुम्ही पाहिला असेल इथे. तर त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत की हे जे विलाज आहेत ते विलाज हे तुमच्या हातांच्या बोटासारखे काही स्नायूज आहेत जे तुमच्या अन्नाचं पचन व्यवस्थित करण्यासाठी आणि चांगल्या बॅक्टेरियाजना ऑब्झर्व करण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. आता हे विलाज खूप अति जास्त प्रमाणामध्ये आपल्या लहान आतड्यामध्ये अवेलेबल आहेत. ओके, त्याची जर तुम्ही इमेज पाहिली तर याच्यामध्ये खूप सारे असे लहान विलाज आपल्या लहान आतड्यामध्ये अवेलेबल असतात. जवळपास एक अराउंड 100 मिलियन ऑफ विलाज जे आहेत ते आपल्या लहान आतड्यामध्ये अवेलेबल असतात. तर हे विलाजचं काम काय असतं की जे पण तुम्ही अन्न खाता आहे त्याचं व्यवस्थितपणे ऑब्झर्वेशन करणे. सो एक ऑब्झर्वेशन सिस्टीम आहे ज्याच्यामधून आपले सर्व काही अन्न घटक जे रिक्वायर्ड आहेत ते आपल्या शरीरामध्ये पाठवले जातात. बरोबर, आणि हे जे काही तुम्ही अन्नपचन व्यवस्थित या विलाजद्वारे जर झालं तर मग तुमच्या रक्ताद्वारे रिक्वायर्ड बॅक्टेरियाज, न्यूट्रिशन्स वगैरे तुम्हाला इम्युनी सिस्टीम वाढवण्यासाठी उपयोगी पडतात. पण जर हेच विलाज जर लिकी विलाज म्हणजे त्यांना आपण बोलतो अनहेल्दी गट्स. ओके, जर हेच अनहेल्दी गट्स असतील, हे गट्स जर व्यवस्थित नसतील तर मात्र
आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. यांचं काम आहे की चांगले बॅक्टेरियाज घेणे, पण हेच जर आपण जंक फूड खाल्लं किंवा बाकीच्या ज्या नको त्या गोष्टी खाल्ल्या तर डेफिनेटली याच्यामध्ये फॅट जमा होतं आणि ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या रिक्वायर्ड गोष्टी आपल्याला ऑब्झर्व करण्यासाठी अवघड जातं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. ओके, तर हे झालं इम्युनी सिस्टीममध्ये आपल्याला जे काही विलाजचा उपयोग होतो त्याबद्दल. तो आता मी तुम्हाला सांगतो की आपलं सेकंड ब्रेन कोणतं आहे. सो डेफिनेटली आपलं सेकंड ब्रेन जे आहे ते गट आहे. आपले आतडे, लहान आतडे, यांना आपण आपलं सेकंड ब्रेन मानतो आणि हे आपल्या मेडिकल सायन्समध्ये प्रूव्ह केलेलं आहे की आपल्याकडे 2 गट आहेत. आता हे मेडिकल सायन्स थोडं आपण बाजूला ठेवूया आणि आपण सिंपल गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. सो तुम्ही कधी जर विचार केला तर पाठीमागच्या काही काळामध्ये ज्यावेळी डॉक्टर्स वगैरे नव्हते त्यावेळी जर कोणाला काही आजार झाला किंवा कोणाचं काही म्हणजे कोणी एखाद्या वेड्यासारखं करत असेल आणि जर तुम्ही त्याला एखाद्या वैद्याकडे नेलं तर तो वैद्य काय म्हणायचा की याच्या डोक्यामध्ये खराबी झालेली आहे, याचा मेंदू काम करत नाही आहे. तो दुसरा मेंदू आहे, तो या मेंदूचा नाही बोलत होता. तो जो बोलत होता तो आपल्या या सेकंड मेंदूबद्दल बोलत होता. तो मेंदू खराब झाला आहे याचा अर्थ याचं डोकं खराब झालं असं नाही, तो म्हणा त्याचा मेंदूमध्ये खराबी आहे आणि ती खराबी दूर करण्यासाठी मग तो आपल्याला औषधं द्यायचा. ते औषधं आपण घ्यायचो आणि ते जे काही नॅचरल औषधं आपण घ्यायचो, आयुर्वेदिक औषधं आपण घ्यायचो, त्याच्याद्वारे आपण आपले गट हील करायचो, ना की आपले या मेंदूला हील करायचो. करेक्ट, आपण ह्या मेंदूवरती कधीच काम केलं नव्हतं, आपण आपल्या या मेंदूवरती काम केलं होतं आणि हे जे मेंदू आहे ते मेंदू आपण साफ करायचो त्या आयुर्वेदिक औषधांनी आणि ऑटोमॅटिकली तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित व्हायच्या. सो डेफिनेटली आपल्याकडे सेकंड मेंदू आहे. आता आपण या सेकंड मेंदूच्या बद्दल आपण थोडीशी अधिक माहिती आत्मसात करूया की जर हा सेकंड मेंदू जर व्यवस्थित काम करत नसेल तर काय होतं. बरोबर, तर हा सेकंड मेंदू जर आपलं काम करत नसेल तर डेफिनेटली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आपली ही जी काही पूर्ण इम्युनी सिस्टीम आहे या इम्युनी सिस्टीममध्ये जर बिघाड आला तर तुम्हाला मळमळल्यासारखे होणे, तुम्हाला डायजेशन बरोबर झालं नाही की पोट गच्च राहणे, त्याच्यानंतर मग तुम्हाला ते ॲटोमॅटिकली स्ट्रेस जाणवायला लागतो की माझं डोकं दुखत आहे. बरोबर, पण आजार जो झालेला आहे, जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत ते झालेले आहेत तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, तुमच्या लहान आतड्यामध्ये, तुमच्या गट्समध्ये आणि त्याचे जे परिणाम आहेत ते डेफिनेटली तुमच्या स्ट्रेसवरती, तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मेंदूवरती होत आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येत आहे. करेक्ट, तर हे सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या दोन्ही मेंदूंना एकमेकांशी कनेक्ट करतात. आता आपण समजून घेऊया की आपले जो सेकंड गट आहेत, आपले सेकंड मेंदू जो आहे, या मेंदूमध्ये ह्या मेंदूचं नक्की काम काय आहे आणि जर आपण ते काम व्यवस्थित नाही करून दिलं त्याला तर तो काय करतो. सो फॉर एक्झाम्पल आपण जर योग्य पद्धतीने आहार घेतला नाही, आपण जर वेळेवरती जेवलो नाही, बरोबर, आपण जर जंक फूड खायला गेलो, ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर डेफिनेटली तुम्ही तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडवत आहात आणि मग ॲटोमॅटिकली तुम्हाला स्ट्रेस जाणवतो. जर तुम्ही एखाद्या दिवशी सकाळी लवकर व्यवस्थित टायमावरती जेवला नाही, खाल्लं नाही आणि जर तुम्ही दुपारपर्यंत बघितलं तर तुम्हाला ॲटोमॅटिकली स्ट्रेस जाणवायला चालू होतो. हे सगळं का होतं, कारण तुमचे हे दोन्ही जे मेंदू आहेत ते एकमेकांशी कनेक्ट आहेत. जर तुमचे गट्स प्रॉपरली वर्क करत नाही आहे तर ॲटोमॅटिकली त्याच्या रिॲक्शन्स तुम्हाला तुमच्या ह्या मेंदूवरती दिसतात आणि मग तुम्हाला तो स्ट्रेस जाणवायला सुरुवात होते. बरोबर, आता जसं काय एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल जे लोक स्मोक करतात, जे लोक अल्कोहोल घेतात, जे लोक तंबाखू खातात, सो डेफिनेटली या सगळ्या चांगल्या गोष्टी नाही आहेत आणि त्या आपण आपल्या या गट्समध्ये घेतो आणि मग आपण म्हणतो की बाबा किक लागली. किक का लागते मित्रांनो, किक यासाठी लागते की कारण तुम्ही जे घेताय ते तुम्ही तुमच्या तोंडाद्वारे तुमच्या गट्समध्ये घेताय, पण त्याचा परिणाम होतो तो तुमच्या या वरच्या मेंदूवरती. बरोबर, तर याचं कनेक्शन आहे. जर आपण विचार केला तर सगळेच आजार आपल्याला जे आहेत ते या गट्समुळेच होतात आणि त्यामुळेच आपण बोलायचो जुन्या काळामध्ये पहिली पेटपूजा मग देवपूजा. सो मित्रांनो, ही पेटपूजा खरंच इम्पॉर्टंट आहे. पहिली तुमच्या पोटाची काळजी घ्या आणि मग ॲटोमॅटिकली तुम्ही देवपूजा करायला आणि स्पिरिच्युअली व्हायला किंवा तुमचं कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही उन्नती करायला तयार राहू शकता. जर तुमचं पोट व्यवस्थित नसेल, जर तुमचे गट्स व्यवस्थित नसतील, जर ते गट हेल्दी नसतील, बरोबर,
तर तुम्ही आयुष्यामध्ये कोणतेच योग्य डिसिजन घेऊ शकत नाही. कोणत्याही प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. शारीरिकदृष्ट्या तुम्ही सदृढ राहू शकत नाही. कुठल्या पद्धतीने तुम्ही प्रगती करू शकत नाही. सो या सेकंड मेंदूबद्दल आणि या सेकंड आय कॅन से गट्सबद्दल आपल्याला विचार करणं खूप खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता पुढे सांगायचं झालं तर या गट्समध्ये नेमकं म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे आजार होऊ शकतात, बरोबर. तर आता गट ज्या असतात त्या दोन गोष्टी असतात मित्रांनो. एक तर गट एकदर रिॲक्शन करतं किंवा गट्समध्ये काही सेन्सेशन निर्माण होतात. सो तुम्ही जे काही खाता त्याच्यानुसार त्याचे सेन्सेशन्स असतात. तर तुम्ही चांगलं जेवण खाल्लं, जर तुम्ही वेळेवर जेवण खाल्लं तर डेफिनेटली तुम्ही हमखास कायम खुश दिसाल. कारण तो स्ट्रेस तुम्हाला जाणवणार नाही. कारण त्याच्यामधून जे चांगले बॅक्टेरियाज आणि तुमच्या शरीरामधून रक्ताद्वारे जरी तुम्ही वेगवेगळ्या शारीरिक भागामध्ये पाठवलेले आहात, त्याच्यामुळे तुम्ही नेहमी खुश राहणार आहात. त्यामुळे तुम्ही जर योग्य आहार घेतला, वेळेवर अन्न खाल्लं तर डेफिनेटली तुम्ही खुश राहाल. पण तेच त्याच्या विरोधात जर तुम्ही काही केलं तर डेफिनेटली ते जे आहेत ते सेन्सेशन जे आहेत ते चांगले नसणार आहेत आणि ते वाईट सेन्सेशन, बॅड सेन्सेशन तुमच्या ह्या मेंदूला जाणार आहेत. आणि हा मेंदू मग विचार करायला लागणार आहे की मला जे चांगल्या गोष्टी आहेत त्या दिसत नाही किंवा मला जे चांगले बॅक्टेरियाज पाहिजेत ते भेटत नाही आहेत. आणि ॲटोमॅटिकली मग वेगवेगळ्या आपल्या शारीरिक गोष्टींवरती त्याचा इफेक्ट जाणवायला लागतो. सो फॉर एक्झाम्पल जर तुमचे जर गट्स हेल्दी नसतील, तर जर तुमचे गट्स व्यवस्थित नाही आहेत आणि ते जर तुम्हाला सेन्सेशन बॅड द्यायला लागले आणि जर ते रिॲक्ट करायला लागले तर मग तुम्हाला वेगवेगळे आजार होतात. मग तो आजार कदाचित समजा तुमचे केस गळत असतील तर आपण त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि त्यांना आपण बोलू शकतो की तुम्हाला या मे बी ॲलोफिया आहे. जर ते तुमच्या स्किनवरती इफेक्ट करत असेल तर तुम्ही त्याला बोलता की सिरोसिस आहे. जर ते तुमच्या थायरॉईडवरती जर थायरॉईड ग्रंथीवरती त्याचा परिणाम होत असेल तर तुम्ही बोलता की यांना थायरॉईड झाला आहे. जर तो तुमच्या पॅनक्रियाजवरती इफेक्ट करतो तर तुम्ही त्याला बोलाल की तुम्हाला डायबिटीज झालेला आहे, बरोबर. तो ओव्हरऑल असा आहे की जर या गट्सनी जर सरेंडर केलं, जर या गट्सनी पाय टेकवले, बरोबर, आणि जर यांना समजलं की मला कुठल्याही पद्धतीचं चांगलं अन्न ऑब्झर्व करता येत नाही आहे, फॅट वाढले आहेत, बरोबर, तर या जर गट्सनी आपले पाय टेकवले तर डेफिनेटली तुमची पूर्ण मास्टर इम्युनिटी सिस्टीम थकते, खराब होऊन जाते हळूहळू आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला वेगवेगळे आजार उद्भवायला सुरुवात होते. तर मित्रांनो, डेफिनेटली आपल्याला या आपल्या गट्सवरती विचार केला पाहिजे. कशा पद्धतीने आपण आपले हे जे गट्स आहेत ते व्यवस्थित हील करू शकतो, त्यांचं व्यवस्थित शुद्धीकरण करू शकतो. त्याला गट हिलिंग आणि डिटॉक्सिफिकेशन असं बोललं जातं. सो ते गट हिलिंग आणि गट डिटॉक्सिफिकेशन करणं हे खरंच खूप गरजेचं आहे. आणि जर ते तुम्ही केलं तर मग कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंदी राहू शकाल, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रगती करू शकाल. कारण जर तुमचं पोट व्यवस्थित आहे तर तुम्ही सगळं गोष्टी आनंदाने करता. जसं फॉर एक्झाम्पल आपल्यामध्ये नॉर्मली बायकांना सांगितलं जातं की तुमच्या नवऱ्याला तुम्ही चांगलं काहीतरी खायला द्या म्हणजे तो खुश राहील. सो हे असं उगाच नाही म्हटलं जातं आहे मित्रांनो. डेफिनेटली जर आपण चांगलं अन्न खाल्लं तर त्यातनं चांगल्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात, आपले गट हेल्दी राहतात आणि ते गट हेल्दी राहिले तर मग आपण डेफिनेटली आनंदित राहतो. आणि हेच त्यामागचं कारण आहे. पुढे सांगायचं झालं तर मित्रांनो, हे जे गट आहेत त्या गट्समध्ये काही हॅप्पी हार्मोन्ससुद्धा असतात, बरोबर. तर हे जे हॅप्पी हार्मोन्स आहेत ते हॅप्पी हार्मोन्स तुम्हाला कायम जागे ठेवायचे आहेत. आणि ते हॅप्पी हार्मोन्स जर तुम्ही जागे ठेवले, त्यांना आपण सेरोटिनिन असं म्हणतो. हे सेरोटिनिन हार्मोन जे आहेत ते जर तुम्ही ॲक्टिव्ह ठेवले तर डेफिनेटली तुम्ही कायम हॅप्पी राहाल. त्यासाठी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचे अन्न खाणं खूप गरजेचं आहे, बरोबर. सो आपण नॉर्मली जे काही चांगले न्यूट्रिशन्स असतील ते न्यूट्रिशन्स घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला आहार आपण व्यवस्थितपणे प्लॅन केला पाहिजे. आपले आहार आपले अन्न खाण्याचे जे टायमिंग्स आहेत ते आपण टायमिंग्स प्रॉपरली फॉलो केले पाहिजेत. आणि हे सगळं जर तुम्ही मित्रांनो करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा नक्की जाणवेल. मी माझ्या काही पुढील भागांमध्ये मित्रांनो या गट हिलिंगवरती आणि गट डिटॉक्सिफिकेशन्सवरती, त्याचबरोबर कशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करून तुमचे हे गट हेल्दी ठेवू शकता याबद्दल माहिती देणार आहे. आणि मला आनंद होईल की तुम्ही माझ्याशी असेच कनेक्टेड राहा आणि आपण एकदम प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी समजून घेऊया.
आणि या प्रॅक्टिकली जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये आणल्या तर याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल, याची मला खात्री आहे. थँक्यू मित्रांनो. आज माझा पहिला हा फेसबुक लाईव्ह होता या पर्टिक्युलर टॉपिकवरती, की कसं तुमचं सेकंड ब्रेन काम करतं, कसं तुमचं गट्स आणि तुमचा जो मेंदू आहे याच्यामध्ये काय रिलेशन्स आहे त्याबद्दल मला तुम्हाला थोडीफार माहिती द्यायची होती. मला नक्कीच खात्री आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ, ही फेसबुक लाईव्ह नक्की शेअर करा आणि बाकीच्या मित्रांनी या सर्व गोष्टींचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो. आपण असंच परत पुढच्या सॅटर्डेला याच सेम टायमिंगला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि विथ सम न्यू टॉपिक ऑन दी गुड हेल्थ. सो व्हेरी हेल्दी मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. थँक यू सो मच फॉर कनेक्टिंग विथ मी and I'm happy to share this small level of understanding or छोट्या छोट्या गोष्टी मला कम्युनिटीबरोबर शेअर करून आपल्याला जे काही हेल्दी इंडिया बनवायचं आहे, जे आमच्या एक स्लिम इंडियाचं स्लिम इंडिया म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे आमची, त्या ऑर्गनायझेशनसाठी मी ॲज अ कन्सल्टंट, वेट लॉस कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे. आणि त्याच्यासाठी आमचा एक उद्देश आहे की आपल्या इंडियाला एक हेल्दी कम्युनिटी बनवायचं आहे आणि त्या हेल्दी कम्युनिटी बनवण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत आणि त्यावरती काम करणार आहोत, सो दॅट तुम्ही